1 वाटी जाडे पोहे. पोहे तुम्ही इथे जाडे, पातळ कोणतेही घेऊ शकता. पोहे 2 वेळा चांगले धुवून घ्यायचे. पोहे धुवून झाल्यानंतर हातावर 2 चमचे एवढं पाणी घेऊन ते पोह्यावरती घालून घ्यायचे. त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. पाणी घालून ते मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं हे पोहे आपल्याला भिजत ठेवायचे. मी 10 मिनिटं इथे पोहे भिजण्यासाठी ठेवले. एक जुडी मेथी फक्त पानं-पानं घेतलीत. मेथीची पानं मी धुवून घेतली. त्यामधलं सगळं पाणी निथळून मेथी कोरडी करून घेतली. मेथी चिरून न घेता ती मी हाताने अशी तोडून घेते. मेथी चिरून घेण्यापेक्षा जर हाताने अशी तोडून घेतली तर मेथी कडू होत नाही. आपण मेथीचे वडे करत आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मेथी चिरून घेऊ शकता. 10 मिनिटं झालेत. पोहे चांगले भिजले गेलेले आहेत. हाताने रगडून पीठ चांगलं मळून घेतलंय. मऊसूत असा पोह्याच्या पिठाचा गोळा तयार झालाय. हाताने तोडून घेतलेली मेथी, एक जुडी मेथी होती. वाटेने बघाल तर 2 वाटे इथे मेथी झालेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलं. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 इंच आलं किसून घेतले ते घालून घेतलं. आलं किसून घालायचं की वड्याला चव छान येते. इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले. तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचाभर तीळ घालून घेतले. वडे छान कुरकुरीत आणि खमंग असे चवीला छान व्हावेत ना, ह्यासाठी एक मोठा बटाटा किसून 2 ते 3 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे. त्यामधला सगळा स्टार्च निघून गेला की पाण्यामधून आपल्याला तो घट्ट असा दाबून त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. मी इथे बटाटा घेतलेला आहे किसून. त्याऐवजी तुम्ही इथे कांदा सुद्धा बारीक चिरून घालू शकता. कांदा लसूण खात असाल तर कांदा घातला तरी चालेल. आलं लसूणची पेस्ट सुद्धा तुम्ही घालू शकता. ज्या वाटीने आपण मेथी मोजून घेतली त्याच वाटीने 1 वाटी पहिलं बेसन घालून घेतलंय. बेसन घालून बेसन मिक्स करून घेतलं. थोडंसं बेसन कमी वाटलं म्हणून मी इथे अर्धी वाटी बेसन अजून घेतलं होतं. त्यामधलं पाव वाटी बेसन घालून घेतले. 2 चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून घेतली. 1 चमचा कोमट तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे वडे अगदी कुरकुरीत आणि खमंग असे तयार होतात. पीठ आहे ते चांगलं मळून झालेलं आहे. हाताला तेल लावून नंतर आपल्याला हे वडे करून घ्यायचे आहेत. लहान, मोठे तुम्हाला ज्या साईजमध्ये वडे करायचे त्या साईजमध्ये तुम्ही वडे करून घ्या. वडे करायला उशीर असेल, पीठ फक्त मळून ठेवलं तर त्यामध्ये मीठ घालू नका. मीठ घातलं तर मेथी, कोथिंबीर आहे, बटाटा आहे त्याला पाणी सुटेल आणि पीठ आहे ते सैल होईल. ज्यावेळेस तुम्हाला वडे तळायचे असतील त्याच वेळेस मीठ घालून तुम्ही पीठ पुन्हा मळू शकता. तसंही तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला मीठ घालून पीठ ठेवला तर ते पीठ सैल होईल. इथे मी आता पहिले असे वडे करून घेते. नंतरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तळताना पहिलं तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. गॅस लो टू मीडियमच्या मध्ये ठेवून वडे आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. वडे तेलामध्ये घातल्यावर खालच्या साईडने तळले गेले की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे. वडे तळताना सुद्धा सारखे उलट-पलट करायचे नाही. तसं केलं तरी सुद्धा वडे तेलकट होतात. वडे गॅस कमी ठेवून सुद्धा तळायचे नाही. गॅस कमी ठेवून वडे तळले तरी सुद्धा ते तेलकट होतात. वडे तळताना जास्त डार्क रंगावरती तळायचे नाही. सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. मेथीच्या वड्यामध्ये जी काही मेथी, कोथिंबीर आणि तीळ आहे त्याचा रंग बदली झाला नाही पाहिजे. तुम्हाला मी इथे तळून घेतलेला वडा जवळून दाखवते. तुम्ही बघाल तर मेथी, कोथिंबीर आणि तीळ आहे त्याचा रंग अजिबात बदली झालेला नाही. ते अजिबात काळपट असे झालेले नाहीत. काळपट रंगावरती म्हणजे जास्त डार्क रंगावरती वडे तळले की मेथी, कोथिंबीर आणि तीळ आहे त्याचा रंग बदली होतो. चवीला चांगले लागत नाही. वडे करताना सुद्धा जास्त जाड न करता पातळच करायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले जातात आणि कुरकुरीत असे होतात. मेथी वड्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी खोबऱ्याचा वापर न करता कशी करायची ते बघणार आहोत. त्यासाठी मूठभर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली. 1 हिरवी मिरची मोठी मध्ये कट करून घातली. 1 चमचा डाळ मी घातलेली आहे. त्याऐवजी तुम्ही शेंगदाणे घालू शकता. लसूण आवडत असल्यास लसूण घालू शकता. मी इथे लसूण घातलेले नाही. चिमूटभर साखर, अर्धा लिंबू पिळून थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घेतली. छान खोबऱ्याचा वापर न करता झटपट अशी छान हिरवीगार हिरवी चटणी तयार झाली.
अप्रतिम चवीचे खमंग खुसखुशीत मेथी वडे तयार झाले. त्यावरून तुम्हाला समजेल की हे वडे किती कुरकुरीत झालेत. आवाज ऐकलाच असेल किती छान कुरकुरीत असे झालेले आहेत. मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. अगदी आतपर्यंत वडे तळला गेलेला आहे. छान खमंग, खुसखुशीत इथे मेथी वडा तयार झालाय. अप्रतिम चवीचा असा. मेथीच्या वड्याची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील.